रोहित पवारांनी आता राष्ट्रवादी बरोबर करोडोंचं कंत्राट असणाऱ्या नरेश अरोरा यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। अजितदादांना अरोरांचं करोडोंचं कंत्राट रद्द करायचं होतं, पण कंत्राट चालू ठेवण्याचा तटकरेंचा आग्रह असल्याचा अंदाज आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। पटेल तटकरेंमुळे दादांना विमानानं प्रवास करावा लागला असा दावा करणाऱ्या रोहित पवारांनी आता राष्ट्रवादी बरोबर करोडोचं कंत्राट असणाऱ्या नरेश अरोरांवर देखील प्रश्नचिन्ह उभं केले। नरेश अरोरांचं करोडोंचं कंत्राट दादांना रद्द करायचं होतं। या अरोरानं गेल्या काही दिवसात 2 विमानं घेतली असंही रोहित पवारांनी म्हटले। 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती। मात्र अरोराचं कंत्राट सुरू ठेवावं, त्यांना त्यांचे पैसे द्यावेत असा काही नेत्यांचा आग्रह होता असं रोहित पवारांनी म्हटलंय। ते नेते तटकरे असू शकतात असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय। नरेश अरोरांचे 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथे आलेले होते आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे। रोहित पवारांनी या संबंधी बारामतीत घडलेला किस्साही सांगितला। दादांनी अरोराच्या लोकांना बारामतीत झापलं होतं असं रोहित पवार म्हणाले। काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो, तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते। नरेश अरोरा नेमके कोण आहेत तेही पाहूया। नरेश अरोरा हे राजकीय रणनीतिकार म्हणून ओळखले जातात। विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांसाठी त्यांनी मीडिया स्ट्रॅटेजी आणि निवडणूक मोहिमा हाताळल्या। 2011 साली त्यांनी डिझाइन बॉक्स नावाची कंपनी सुरू केली। 2024 साली अरोरा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक रणनीतिकार होते। अजितदादांच्या पक्षाचं गुलाबी ब्रँडिंग, सोशल मीडिया कॅम्पेन आणि एकूण प्रचाराची रणनीती त्यांच्या कंपनीनं हाताळली होती।